जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त आपण सर्व इथे एकत्रित आलेलो आहे. आजच्या आपल्या बलिदान मासाचे हे 8वे पुष्प आहे. वाचनातून बलिदान मास साजरा करावा. सॉरी, वाचनातून बलिदान मास पाळावा, अ, असा एक हेतू घेऊन आपण सर्व इथे एकत्रित आलेलो आहे. आणि आजच्या या 8व्या पुष्पाचं अनुमोदन करण्याकरिता मी चेतन बेलसरे यांना आमंत्रित करतो. चेतन बेलसरे आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या अष्टप्रधानात सचिव या हुद्द्यावर कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्याचे आयोजन तसेच विविध मोहिमाचे आयोजन करण्यात येते. तर मी चेतन दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अनुमोदनाला सुरुवात करावं. धन्यवाद प्रतीक दादा. हॅलो, आवाज येत आहे ना? हो, येत आहे, येत आहे. जय शिवराय सर्वांना. नमस्कार. मी चेतन बेलसरे, स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा एक छोटा मावळा, राहणार तसं माजरी मसला, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. आज आपण स्वराज्य सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आयोजित केलेल्या झूम मीटिंग मध्ये आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे त्यांचे. तर आजचा आपला विषय आहे गडसंवर्धन हे काळाची गरज. तर महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजेच महाराष्ट्राच्या फाळावरती अभिमानानं सांगावं असा इतिहास माझ्या राजानं कोरून ठेवला. पण महाराजांच्या गडकोटावरती इथले प्रियकर प्रियसी नाव कोरतायत हे बघून असं वाटतं कुठंतरी हे सर्व चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्यांना लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला एक स्मारक व्हायला हवं. पण आपण समुद्रामध्ये स्मारक उभी करण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांचा कडं दुर्लक्ष करतोय. हे बघितलं की वाटतं कुठतरी चुकतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिचा आई म्हणून सन्मान करा. तिच्यामध्ये रखुमाई बघा. पण आपल्याच आया बहिणी सुरक्षित नाहीत हे बघून वाटतं कुठतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं की रयतेच्या काळीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, म्हणून याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. तेव्हा वाटतं की कुठंतरी चुकतंय आणि हे सगळं बदललं पाहिजे. हे बदलण्यासाठी ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे आणि हे शिवचरित्र आपण जपलं पाहिजे. त्यासाठी हा अट्टाहास स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि विविध शिवप्रेमी करत आहे. स्वराज्यातील जनतेचं ज्या गडकिल्ल्यांनी संरक्षण केलं, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले, त्या गडकिल्ल्यांमुळेच स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यांवरून चालला, ज्या गडकिल्ल्यांची अवस्था बघितली तर मन तिळमिळ तुटतं. आपण आपल्या पुढच्या पिढीला शिवरायांचा वारसा असा दाखवणार आहो का, असा प्रश्न नेहमी डोळ्यासमोर असतो. आज आपल्या राजाचा इतिहास गडकोटांच्या स्वरूपात आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे. तो इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत. गरज आहे त्यांच्या हाताला हात लावायची. कारण नव्या पिढीसाठी फक्त स्वाभिमान, अभिमान याच गोष्टी नाही ठेवायच्या, तर बांधकाम शस्त्राचे उत्कृष्ट नमुने असणारे किल्ले, शत्रूसाठी उभारलेले चकव्या वाटा, पाणी, डोंगर, अवघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यातून छत्रपती शिवरायांची असणारी दूरदृष्टी, मावळ्यांची ताकद, राज्यकारभारणासाठी किल्ल्यावर केलेली व्यवस्था, या सर्व गोष्टी नवीन पिढी यांनी याची देही याची डोळा पाहाव्यात. यासाठी किल्ले संवर्धनाचा हा अट्टाहास आहे. याच अट्टाहासावर स्वराज्य सेवा प्रतिष्ठान विदर्भातील गडकोट संवर्धनासाठी कार्य करत असते. त्यासाठी आपण सर्वांनी या पराक्रमाच्या गाथा बघण्यासाठी गडकोटांना भेटी देणे आवश्यक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की थोडक्यात स्वराज्य सेवा प्रतिष्ठान हे गड संवर्धनासाठी काय काय कार्य करते ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो.
या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दुर्ग संवर्धन मोहिमा महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर राबविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचा तसेच दुर्ग संवर्धन कार्याचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी 14 व 15 डिसेंबरला गाविलगड शौर्य दिन मोहिमेचे आयोजन केले जाते. तसेच हिंदवी स्वराज्याच्या सर्वकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी सतत पाठपुरावा पत्रे, निवेदने यामार्फत महाराष्ट्र सरकारकडे दिले जाते. तसेच प्रतिष्ठानकडे इतिहासाला बोलके करणारे 350हून अधिक विविध शिवकालीन शस्त्राचे शस्त्र प्रदर्शन आहे. तसेच अनेक समाजकार्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत अनेक काम केले जातात. तर अशा प्रकारे ना नावासाठी ना स्वार्थासाठी जीव तळमळतो फक्त राजांच्या गडकिल्ल्यांसाठी या तत्वावर प्रतिष्ठान आपले कार्य करीत असते. अशा प्रकारे एकमेकास सहाय्य करूया, गडकुटांचे काम पुढे नेऊया. तर जास्त वेळ न घेता मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद चेतन. खरं तर अनुमोदनातून आपण जे कार्य करत आहोत त्याची तू छान पद्धतीने माहिती दिली. खरं तर स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा नियमित हाच प्रयत्न राहिला आहे की महाराजांनी आपल्याला जो दिलेला हा वैचारिक वारसा आहे, कारण महाराज आता फक्त विचार रूपाने आपल्यात आहे आणि प्रत्यक्षात महाराज अनुभवायचे असतील तर ते म्हणजे आपले गडकिल्ले. गडकिल्ले जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराज प्रत्यक्ष रूपाने आपल्यात आहे. ज्या दिवशी आपले गडकिल्ले पूर्णतः ढासाळून जाईल महाराजांना फक्त आपल्याला पुस्तकात शोधावं लागेल. म्हणून आपण सर्व नशीबवान आहोत की आपली पिढी अशी आहे की ज्यांच्यासाठी ढासळले गेले का होईना पण आमचे गडकिल्ले अजूनही शाबूत आहे. आपला इतिहास आपल्याला सांगित आहे. त्यांच्यावर झालेली प्रत्येक लढाई, प्रत्येक झालेला रक्तपात, मावळ्याचं प्रत्येक झालेलं बलिदान हे ते आपल्याला ओरडून ओरडून सांगत आहे. आणि खरंच आपण सर्व नशीबवान आहोत की आपण निदान ढासळलेले का होईना पण ते गडकिल्ले आपल्याला दिसत आहे. खरं तर शोकांतिका हेच आहे की येणाऱ्या पिढीला हा सर्व दैदिप्यमान इतिहास अनुभवायची संधी मिळेल की नाही, की त्यांना सुद्धा पुस्तकाची पानात खितपत पडलेला इतिहासच वाचावा लागेल किंवा कधीतरी एखादा डायरेक्टर येईल, एखादा छावासारखा चित्रपट निर्माण होईल आणि तेव्हा कुठं थोडा बहुत का होईना इतिहास आमच्या सोबत होईल. पण नुसतं सिनेमा म्हणजे इतिहास नाही. खरं तर आपण छावा आपल्यातल्या प्रत्येकानं पाहिला असेल की नसेल मला माहिती नाही, पण संभाजीराजे चं बलिदानही त्यात जे दाखवलं आहे ते 10%च बलिदान आहे किंवा संभाजीराजांचं कर्तृत्व त्यात जे दाखवलं आहे ते फार कमी दाखवलं आहे. महाराज याच्या व्यतिरिक्त काय होते आणि ते सर्व अनुभवासाठी खरं तर आपण हा वाचनाचा संकल्प घेतलेला आहे. मी पुनश्च चेतनचा आभार मानतो की त्यानं खूप छान विषय आमच्या पुढे मांडलेला आहे आणि यानंतर सर्वांना विनंती करतो की ही लिंक आता बंद होऊन वाचनाची लिंक आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल तर सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होऊन आपण वाचनाला सुरुवात करू आणि 8वं पुष्प आपलं सुरुवात करू. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. आवाज येतोय? हो हो दादा. दादा. जय शिवराय. मागील सत्रामध्ये आपण बघितलं की मोठ्या महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी राजांकडे स्वराज्याचा पूर्ण कारभार आला आणि त्यानंतर सिद्धी इंग्रज यांच्याशी वाटाघाटी करण्यात महाराज जे गर्क झाले त्यातला पुढचा भाग आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये संभाजीराजे, सिद्धी आणि इंग्रजांबरोबर झालेला तह ते कसा पाडतात हे पाहावयास शिवाजी महाराज जिवंत राहिले नसले तरी त्यांचा छावा शत्रूला जाब विचारण्यास समर्थ होता. सिद्धी, इंग्रज आणि मराठे यांच्या हालचालीचा एकत्र विचार केला तर त्यांची फार चांगली कल्पना येऊ शकते. इंग्रज आणि सिद्धी यांच्या संबंधावर संभाजी महाराज आणि इंग्रज यांचे संबंध अवलंबून असतात. तिघांचा एकत्र विचार केला म्हणजे प्रत्येकाची स्वतःच्या हालचाली मागची भूमिका आणि संभाजीराजे यांच्या संबंधातले धोरण स्पष्टपणे कळते. इंग्रजांनी हिंदुस्थानात अनेक ठिकाणी वखारी घातल्या होत्या. सुरतेची वखार ही त्यातली मुख्य होती. मराठ्यांचा सुरतेपेक्षा मुंबई वखारीशी अधिक संबंध येत असे.
सुरतकर इंग्रजांची मुघली आणि सिद्धी यांना सहानुभूती देत असे आणि सिद्धीला ते सर्व प्रकारचे सहकार्य देत असे. सुरतकर इंग्रजांचे हे धोरण मुंबईकरांना पसंत नसे, परंतु त्यांना प्रत्येक वेळी सुरतकरांच्या सल्ल्या वाचून काही करता येत नसे. या संघर्षामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असे. संभाजी महाराज व इंग्रज. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रज संभाजी महाराजांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याने ते योग्य संधीची वाट पाहत होते. प्रारंभी संभाजीराजे पन्हाळ्याला असताना त्यांनी राजापूरला नवीन सुभेदार पाठवला होता. संभाजी महाराजांच्या हुकुमा वाचून बक्षीस मिळणार नाही असे त्याने तेथील इंग्रजांना सांगितले. त्यावर त्यांनी संभाजीराजांकडे अर्ज केला. तूर्त मला सवड नाही, सवड होताच हिशोब पाहून निकाल करू, असे नकारादर्शक उत्तर राजांनी दिले. राजापूरची वखार बंद झाल्यावर इंग्रजांची मालमत्ता वखा वखारीतच राहिली. त्यांचे नौकर अडकून पडले होते. इंग्रजांना मालमत्ता आणि माणसे सोडून आणण्यासाठी संभाजी महाराजांची परवानगी हवी होती. सुभेदारांकडून परवानगी मिळाली नाही, म्हणून त्यांनी आपली माणसे पाठवली. परंतु सध्या अन्य कामात गुंतल्यामुळे तुमचा विनंतीचा विचार नंतर करीन, असे सांगून संभाजी महाराजांनी त्यांना परत पाठवले. दिनांक 18 जून 1680 संभाजीराजे रायगडावर गेले. इंग्रजांनी आपली माणसे रायगडावर पाठवली. त्यांनी बक्षिसांचा प्रश्न काढला. राज्याच्या व्यवस्था होऊन थोडा स्वस्तपणे असल्यामुळे संभाजीराजांनी इंग्रजांच्या अडचणी समजून घेण्यास वेळ मिळेल आणि अनुकूल उत्तर मिळतील असे राजापूरकरांची समजूत होती. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. तेव्हा दिनांक 15 जुलै 1680 रोजी मुंबईकरांनी राजापूरला कळविले, संभाजीराजांशी किंवा इतर मंत्र्यांशी सध्या तरी बोलणी करू नये, त्याचा काही उपयोग होणार नाही. संभाजी महाराजांनी इंग्रजांच्या मागण्या ताबडतोब विचार न करता थोडाही वेळ काढण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांबरोबर केलेला तह इंग्रज कशा पद्धतीने पाडत आहेत आणि सिद्धीला मुंबईत थारा देतात हे त्यांना पाहावयाचे होते. इंग्रजांनी शिवाजीराजांशी तह केला, तो तह पाडला नव्हता. सिद्धींचा बंदोबस्त केला नव्हता. सिद्धींच्या हालचाली पूर्ववत चालू होत्या. तो पेन, नागठाणे या भागात लुटमार करीतच होता. तो मुंबईतच राहिला होता. सिद्धीने युद्धात पकडलेल्या गलबरांचा मुंबईत उघडपणे लिलाव सुरू होता. सशस्त्र लोक तेथे उतरून तो इंग्रजांच्या पहारेकरांना अडथळे निर्माण करीत होता. सर्व प्रकारे इंग्रजांना त्रास होत असला तरी यात इंग्रजांचाही हात आहे अशी मराठ्यांची समजूत होती. सिद्धी मुंबईत राहिला तर संभाजीराजा त्यांच्या गलबतावर हल्ला केल्या वाचून राहणार नाही अशी शंका मुंबईकरांना होती. आपल्या 3 मे 1680च्या पत्रात व्यक्त केली होती. संभाजीराजांच्या भीतीने मुंबईकरांनी सिद्धीचा दानागोटा बंद करून सर्व मदत थांबवली होती. सिद्धीचे लोक जेवढीस आल्यामुळे त्याने नागठेण व पेन, आपटे व भट्टी येथे लुटमार करणार नाही असा करार इंग्रजांशी केला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिद्धीने आपले आरमार बाहेर काढले. संभाजीराजांनी वरील गोष्टीसंबंधी इंग्रजांना जाब विचारला. त्याच्याबरोबर त्यांनी सिद्धीलाही धडा शिकवण्याचे ठरवले. दिनांक 18 ऑगस्ट 1680 पूर्वी काही दिवस राजांच्या 200 लोकांनी एका रात्री गुप्तपणे अंधारात उंदेरी बेटावर प्रवेश केला. अंधार आणि बोटावरील खाणखुणाचा परिचय नसल्यामुळे सिद्धीला त्यांची लवकर चाहूल लागल्याने मराठ्यांचा पराभव झाला. सुमारे 80 मराठ्यांची शिरे सिद्धीने मुंबईच्या बेटावर आणल्यामुळे मराठ्यांच्या वकिलाला वाईट वाटले. डेप्टी गव्हर्नरने ती शिरे किंवा कैदी मुंबईतील बेटवर उतरू दिले नाहीत. सर्व डोकी भाल्यावर अटकवून त्यांची किनाऱ्यावर प्रदर्शन करावयाचा सिद्धीचा अमानुष उद्देश मुंबईकरांनी सिद्धीत जाऊ दिला नाही. बखरकरांनी सिद्धी आणि इंग्रज यांच्याशी झालेल्या सर्व हालचालींची माहिती नसली तरी कोठेतरी एखादा प्रसंग ते देतात. वरील प्रसंगाशी सुसंगत असा एक प्रसंग मराठी साम्राज्याच्या छोटा बकरीत आलेला आहे. ते खांदेरूरून नायकाचा पुत्र उंदेरीवर 300 शिपाई माणसानिशी धावून गेला. तेथील लढाई झाली. आरमार घेऊन फिरोन खांदेरी किल्ल्यास येताना हबशी यांनी मुकाबला केला. हातगाई येऊन मायानाजी नाईक यांचे पुत्र डोके मारून गलबतात घालून मुंबईस हबशांनी पाठवले. शेख महम्मद उंदेरी किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याच्यावर एक
दोन वेळा दर्यासारंग व नाईक मजकूर यांनी सरंजाम सुद्धा जाऊन हल्ला केला, परंतु बाजू सर झाली नाही. खांदेरीकरांची कमतीच राहिली. सिद्धीने मराठ्यांची मारलेली डोके समुद्रावर लटकून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी सुरतेला गेली. त्यांनी या अमानुष कृत्याचा राग आला. सिद्धीला मदत न करता संभाजीराजांचे सख्य राखण्याचे आदेश त्यांनी मुंबईकरांना दिले. तरीही इंग्लंडवरून सिद्धीच्या संबंधात हुकूम येईपर्यंत संभाजीराजांशी निर्णायक बोलणी करू नये असे त्यांनी सुचविले. बक्षिसाच्या मागणीसाठी इंग्रजांनी जुलै महिन्यातच रायगडला नौकर पाठवले होते. हे नौकर 3 महिने तेथे राहून संभाजीराजांचे पत्र घेऊन 25/10/1680 रोजी राजापूरला परत गेले. त्यासंबंधी त्यांनी सुरतेला जो वृत्तांत कळविला त्याचा सारांश असा: मूळ कराराप्रमाणे सिद्धीच्या बाबतीत इंग्रज काही करीत नसल्यामुळे इंग्रजांच्या बद्दल आपल्या मनात आदर नाही असे संभाजीराजे म्हणतात. सिद्धीला घालवून लावीपर्यंत ते आपले काहीच काम करणार नाही. उलट पूर्वी मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेची परत मागणी करतील. परंतु सिद्धी बेट सोडून जाईल तर अथनीची लूट वगैरे सर्व बाबतीत पूर्वी शिवाजी महाराजांच्या वेळेपासून चालत आले होते तसेच स्नेहाने तो चालवित असे दिसते. शिवाजी महाराजांशी झालेल्या कराराप्रमाणे इंग्रज वागत नसल्याची तक्रार संभाजीराजांनी केली होती. त्यांनी स्पष्टपणे बजावले होते की सिद्धीला मुंबईतून घालवून दिल्याशिवाय त्यांच्या कोणाच्याही मागण्यांचा विचार होणार नाही. बक्षिसाबद्दल त्यांनी अनुकूल मत व्यक्त करूनही पद्धतशीर हुकूम दिला नव्हता. डेप्युटी गव्हर्नमेंट सिद्धीला मुंबईच्या बंदरातून काढून पावसाळ्यात त्याला राहू न देण्याच्या आणि तोफा, दारुगोळे इत्यादी सामग्रीचा पुरवठा न करण्याचे कबूल केले तर इंग्रजांच्या बक्षिसाचा प्रश्न सुटणार होता. इंग्रजांनी तहात गोष्टी पाडल्या नाही तर संभाजीराजे या तक्रारी दूर करण्यासाठी अन्य मार्ग अवलंबणार होते. संभाजीराजे इंग्रजांना केवळ दम देत राहिले नाहीत किंवा इंग्रजांनी विनंती केल्यावर सिद्धी जाईल किंवा त्यांचा बंदोबस्त होईल म्हणून ते वाट पाहत स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी राजापूरच्या वखारीजवळ सैन्य जमा केले. या सैन्याचा हल्ला होईपर्यंत अशी इंग्रजांना भीती वाटत असल्याने राजापूरला अडकून पडलेल्या इंग्रजांनी तेथून निघून जाता येईना. राजापूरला दौलत खानाच्या अधिपत्याखाली मराठ्यांचे 4 ते 5 हजार सैन्य असून त्यांच्याजवळ 50 गलबते होती. हे आरमार सज्ज ठेवण्याचे 2 हेतू होते: सिद्धीचा प्रतिकार आणि इंग्रजांवर दडपण. सिद्धीला आश्रय दिल्यामुळे संतापून राजा हे आरमार मुंबईवर पाठवेल अशी शंकाही मुंबईकरांनी व्यक्त केली होती. डिसेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यात सिद्धीचे आरमार वेगुर्ल्याकडे लुटपाट करावयास गेले होते. त्याचा प्रतिकार करण्यासाठी दौलत खानाने आपले आरमार घेऊन त्यांचा पाठलागावर गेला. त्यात सैन्यात थोडी वाढ झाली होती. 60 गुराबे आणि गलबते आरमारावर 5,000 आणि राजापुरात भरतीसाठी 5,000 माणसे ठेवलेली होती. सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी आपल्या निष्णात आणि धूर्त वकील 20/11/1680 रोजी इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी मुंबईला पाठवला होता. त्यांच्याबरोबर महाराजांनी पत्रही दिले होते. सिद्धीच्या मुंबईतील हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गुप्त सूचनाही त्यांना दिली होती. आवजी पंडित वकिलाने सांगितले की शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्धीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील. संभाजीराजांचा वकील आलेला पाहता सिद्धीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. संभाजी महाराजांच्या आरमाराला तोंड द्यायची त्याची तयारी नव्हती. सिद्धीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीचा बंदोबस्त किनाऱ्यावर सतत 10,000 माणसे निष्कारण अडवावी लागतील. संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तरी ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्धीची मदत ताबडतोब थांबून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही तर त्याची मदत चालूच राहिली तर महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केलेला आहे असे वकिलाने सांगितले. संभाजी महाराजांनी इंग्रजांना जी धमकी दिली त्यामुळे सुरतकरांपुढे पेच निर्माण झाला. लंडनला माल पाठवण्याचा तोच मोसम असल्याने लंडनकडील गलबते जाईपर्यंत संभाजीराजांच्या वकिलाला आणि सिद्धीला नाखुश करून चालले नसते. स्वार्थासाठी इंग्रज दुटप्पी धोरण ठेवून वागत होते. गलबते भरून पाठवण्याचा वेळ असल्यामुळे सुरतकरांनी मुंबईकरांना 16/12/1680च्या पत्रात हुकूम केला:
संभाजीराजांकडून आलेल्या माणसांना कायमचे महत्त्व आणि त्यांचा दर्जेला शोभेल असे वागावे. मात्र तो बातमीदाराचे काम करणार नाही अशा करता त्याच्यावर नजर ठेवावी. त्याला गैरविश्वास न वाटेल त्याची खबरदारी घ्यावी. त्याला लवकर घालविता आले तर बरे असे आम्हास वाटते. त्याला दिरंगाई करीत टोलवीत ठेवल्यामुळे सिद्धीशी अगदी भांडण येण्याचा प्रसंग येत नसेल तर तसाही त्याला रोखून ठेवल्यास चालेल. तात्पर्य, गलबते निघून गेल्यावर याचा काय निकाल करावा तो विचार पुढे करता येईल. तोपर्यंत सिद्धीला त्याच्या गैरवर्तनाचे दुष्परिणाम समजावून सांगून संभाजीराजाला समाधान वाटेल असे त्यांच्याकडून काही लेखी अटी मिळू शकल्या तर मिळवाव्या. इंग्रजांची सिद्धी आणि मराठे या दोघांनाही दुखवण्याची इच्छा नसली तरी त्यांच्या अडचणीच्या वेळी संभाजीराजांनी त्यांना दम दिल्यामुळे थोडाफार फायदा झाला. 1680 सालच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सिद्धी काही काळ मुंबईच्या बंदरात बाहेर गेला. त्याच्याजवळ लोकांना देण्यास पैसा नव्हता. त्यावेळी मराठ्याचे आरमार समुद्राचे अधिपत्य करत होते. अशा सर्व परिस्थितीचा विचार करून इंग्रजांनी गॅरी आणि रॉबर्ट फार्विन यांना दिनांक 20/12/1680 रोजी सिद्धीशी बोलणे करण्यास पाठविले. त्यांनी मराठ्यांच्या प्रदेशात लूटमार न करण्याचे तोंडी व लेखी वचन मोडली असल्याची जाणीव सिद्धीला करून दिली. पुढे तो तसाच वागला तर इंग्रज त्यांच्याशी शत्रुत्व स्वीकारून मुघल बादशहाशी असलेला तह इंग्रज मोडणार असल्याचे वकिलांनी सिद्धीला बजावले. कोर्ले, नागठाणे, पेण, आपटे वगैरे भागात उपद्रव होणार नाही असे लेखी लिहून देण्यास तयार नसेल तर त्याला आरमारासह मुंबईच्या बाहेर जावे लागेल असे बजावण्यात आले. वकिलांच्या सूचनांचा थोडा बहुत उपयोग झाला. आवजी पंडित मुंबईत ठाण मांडून बसल्यामुळे थोडेसे वातावरण निवडून इंग्रजांनी सिद्धी यांना जरब बसली. 5 महिने तेथेच राहिल्यावर आवजी पंडित परत निघाला. तेव्हा त्यांच्याबरोबर राजाला 150 किमतीचा नजराणा आणि वकिलाला 3 वार स्कॉर्लेट देण्याचे ठरले. जूनच्या सुरुवातीला तो नजराने पत्र घेऊन निघाला. मधल्या काळात वेंगुर्ल्याला गेलेला सिद्धी मार्च महिन्यात मुंबईस परत आला. तेथून तो सुरतेला जाणार होता. जाता जाता त्याने 500 माणसांनी 6 गरबते उंदेरीवर आणि 300 माणसे मजगाव बंदरात ठेवली. या लोकांनी पूर्वीप्रमाणे चाचेगिरी आणि लूटमार सुरू केल्या. दिनांक 16 मार्च 1681 रोजी सिद्धीने मुंबईत जाणारी मराठ्यांची 2 गलबते आणि 4 माणसं पकडली. मराठी सिद्धींच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवीत असत. चेऊलाला 3000 सैन्यासह एक अधिकारी बसला होता. त्याने गलबतांची रास्त मागणी केली. ती परत न केल्यास ही हकीकत संभाजी राजास कळवावी याची धमकी देताच मुंबईकरांनी सिद्धीकडून ती मिळवून चेऊलला पाठवली. इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत आणि उंदेरीवर राहून सिद्धी मराठी मुलखातच नासधूस करीत असल्यामुळे सिद्धीकडून उंदेरी घ्यायचे संभाजीराजांच्या मनात पहिल्यापासून घोळत असे. मराठ्यांची 22 गलबते आणि 3000 नाविक दल नागठाण्यास सज्ज होते. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संभाजीराजांनी 6 महिन्याचा पगार आगाऊच दिला होता. जो मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करील त्याला दोन दोन शेर सोने बक्षीस द्यायचे महाराजांनी कबूल केले. ऑगस्ट 1680 मध्ये उंदेरी काबीज करावयाचा प्रयत्न फसल्यावर दुसरा प्रयत्न करावयाचे ठरविले. सिद्धीला उंदेरीवरून हुसकावला आणि त्याला मुंबईत थारा मिळत नाही तर सिद्ध्यांचे हालचाल पायबंद असेल असे संभाजी महाराजांची कल्पना होती. या दृष्टीने मराठ्यांनी दिनांक 16/7/1681 ला पहाटे उंदेरीवर हल्ला चढविला. मराठी आणि सिद्धी 4 तास सतत एकमेकांवर हल्ला करीत होते. त्यात काही माणसं मेली, पुष्कळ माणसं पकडले गेली. अखेर सिद्धीने हा हल्ला परतवून लावला. आतापर्यंत केवळ मराठी मुलखातच नासधूस करणारा सिद्धी दिनांक 16/8/81 पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. त्याने इंग्रजांच्या दलालांकडून पैशाची मागणी केली आणि मुंबईच्या वखारीची नासधूस केली. मुंबईकरांना ही तक्रार सुरतकरांना कळविताच त्यांनी कोणालाही इंग्रज नागरिकाने सिद्धीच्या नोकरीत जाऊ नये, कोणी गेल्यास त्याला दंड आकारण्यात येईल असा हुकूम काढला. मुंबईकरांचा हा हुकूम ताबडतोब अंमलात आणला. इंग्रजांनी सिद्धीला दम दिला तरी त्याची चाचेगिरी चालूच होती. इंग्रज सिद्धीचा बंदोबस्त करण्याची गोष्ट मनात घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करत नाही.
अशी मराठ्यांची समजूत होती. सिद्धीने केलेल्या लुटमारीचा इंग्रजांना जबाबदार धरून मराठ्यांनी कारलेला आलेली आणि 10 गलबते अडवली. हे कळताच डेप्युटी गव्हर्नरने मराठा सुभेदारांच्या वाटाघाटी केल्याने सिद्धीचे पारिपत्य करण्याचे आश्वासन दिल्यावर काही गलबते सोडण्यात आली. इंग्रजांनी मुंबईत आलेल्या सिद्धीला दिनांक 27/10/81 ला कर्नल लुटमार करणार नाही या अटीवर ठेवून घेतले. परंतु तो इंग्रजांना धमकावण्यांना मुळीच भीत नव्हता. त्याने 1681 सालच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठी हद्दीतील नागठण येथे आपटे शहर लुटले आणि जाळली. हे करताच नागठाणेचा सुभेदार सुंदरजी बाजी याने भात घेऊन जाणारी इंग्रजांची 3 गलबते पकडली. हे प्रकरण चिघळले असते, परंतु सुंदरबाजीच्या मध्यस्थीने ते मिटले आणि इंग्रजांची गलबते सोडण्यात आली. संभाजीराजांनी आपल्या किल्ल्यात धान्याचा पुष्कळ साठा करून ठेवल्यामुळे इंग्रजांना धान्याची अडचण निर्माण झाली होती. इंग्रजांवर दडपण आणून सिद्धीचा बंदोबस्त होईना त्याची लुटालूट चालूच होती. नागठाण व आपटे येथील जाळपोळ करून सिद्धीने चौलच्या वरच्या भागात लूट आणि जाळपोळ केली. त्यांनी अनेक कैद केले. सिद्धीच्या या कृत्याकडे संभाजीराजांचे लक्ष होते. वरवर पाहिले तर किरकोळ वाटणाऱ्या या कृत्यांनी मराठी प्रदेशात मोठे नुकसान झाले होते. संभाजीराजांनी सिद्धीविरुद्ध आक्रमण धोरण स्वीकारले. त्यापूर्वी इंग्रजांची त्याला मदत होणार नाही याची खात्री करून घेतली. इंग्रजांची काही जहाजे पकडून ठेवून त्यांना पुरेसा दमही भरण्यात आला. उंदेरीवर चढाई न करता यावेळी संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर लक्ष केंद्रित केले. जंजिरा जिंकून घेणे ही फार अवघड गोष्ट होती. पूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्यासाठी प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांनाही यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे सिद्धी शिरजोर बनला होता. त्या किल्ल्याभोवती समुद्र असल्याने हे बेट रमणीय होते. या बेटावर वस्ती खडकावर वसलेली होती. ओहोटी असली म्हणजे खडकावर बांधलेल्या किल्ल्याचा कोट थोडा उघडला जातो. कोटाची भिंत सुमारे 50 फूट असून त्या त्याच्या प्रत्येक बुरुजातील अंतर 90 फूट आहे. राजापूरच्या किनाऱ्यावर पासून किल्ल्यात येण्या जाण्यासाठी नेहमीच चालू असते. किल्ल्यात आत राजवाडा आहे. यात गोड्या पाण्याची 2 तळी असून रस्ते फरसबंद आहे. दारूगोळा आणि तोफगोळा ठेवण्याच्या जागा फार विचित्र आहे. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजीराजांनी जंजिरा सिद्धीकडून घेण्याचा प्रयत्न केला. जंजिराच्या वेढ्याच्या वेळी संभाजीराजे जातीने हजर होते. या वेढ्यासंबंधी मल्हार रामजी चिटणीस बखर मध्ये माहिती दिलेली आहे. तरी संभाजीराजे या स्वारीत स्वतः असल्या होते याचा उल्लेख त्यात नाही याचे आश्चर्य वाटते. कोंडाजी फर्जन याने जंजिरावर जाऊन फितुरी करतो असे म्हटल्याने त्याला तिकडे पाठवण्यात आले. तिकडे गेल्यावर त्याने चाकरी धरली. त्याने तेथे एका भटकी खरेदी केली आणि कबिल्या सुद्धा तेथे तो नोकरी करू लागला. जंजिरातील दारूखाना इत्यादी भागाला आग लावून देण्याचा त्याचा विचार होता. कोंडाजी फर्जनचा हा डाव सिद्धीला कळला. आणि सिद्धीने त्याचे डोके मारले. काही लोकांना बुडविले, काही पळाले. ही हकीकत संभाजी महाराजांना कळली. तरीही काही करून जंजिरा घेतलाच पाहिजे असे त्यांनी ठरविले. 1681 साली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस संभाजीराजेंनी आपल्याबरोबर शहजादा अकबर आणि घाटावर असलेल्या 20,000 सैन्याव्यतिरिक्त मोठे सैन्य घेऊन दंडा राजपुरीला वेढा घातला. सतत 15 दिवस तोफांचा भडीमार केल्यामुळे कोटांची भिंती जमीनदोस्त झाला. सिद्धी आणि त्याचे लोक खडकाच्या मागे बचावण्यासाठी लपून राहिले. या वेड्यासंबंधी मुंबईकर लिहितात, खाशा संभाजी हा वेढा चालवित आहे. दंडराजापुरीवर होत असलेल्या तोफ तोफखान्यामुळे मारामुळे सिद्धी खैरतला तेथे निवारा न राहिल्यामुळे निसटून जावे लागणार आहे. मुघलांचा सुभेदार याकुत खान हा दंडाराजापुरीस होता. त्याने कळविले होते की शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज याने 5 तोफा जंजिऱ्यावर लावल्या आहेत. किल्लेदाराबरोबर मुकाबला केला. तोफा चालवल्या. दारूचे गोळे किल्ल्यावर सतत फेकले जात होते. त्यामुळे तोफगोळ्याचे वजन 4.25 शेर होते. या माऱ्यामुळे सिद्दी खैरात आणि सिद्दी कासम यांना एक लहान टेकडीवर आसरा घ्यावा लागला. त्यांच्या होड्या वाटेत सारख्या खेपा घालीत असल्यामुळे मराठी सैन्याला जंजिरावर जाण्यात अडचणी निर्माण झाली.
सैन्याला जाण्याचा मार्ग काढण्यासाठी संभाजीराजांनी 800 चौरस वार रुंद व 20 वार लांब जंजिऱ्याची खाडी दगड व लाकूड कापसाच्या गोटी करून भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी समुद्र खवळलेला असल्याने त्यांच्या या प्रयत्नाचा फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे संभाजीराजांनी समुद्रावर सेतू बांधायला जो काढला होता जंजिरा घेण्यासाठी, तो हा प्रसंग आहे. संभाजीराजांनी जातीने या वेढ्यात फार काळ राहणे शक्य झाले नाही. कारण अकबराला पकडण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या सरहद्दीवर सर्व गडकोटांना वेढे घातले. दिनांक 4/2/1682 पूर्वी काही दिवस हसन अली खान या मुघल अधिकाऱ्याने कल्याण भिवंडीला वेढा घातल्याची बातमी करताच संभाजीराजे या वेढ्यातून अंग काढून घेणे भाग पडले. सिद्धीपेक्षाही मुघलांशी मुकाबला करणे महत्वाचे होते. 1682च्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संभाजीराजे आणि अकबर जंजिराच्या आघाडीवरून माघारी आले. राजे गांगुलीला आणि अकबर शहापूरला गेला. राजांनी जरी स्वतः या वेढ्यातून अंग काढून घेतले तरी या वेढ्याचे काम थांबविले नव्हते. त्यांनी ते दादाजी आणि विसाजी रघुनाथांकडे सोपविले. दादाजीने वेढा चालू ठेवला. त्यांच्याबरोबर मैया नाईक, गोविंदराव काटे, दौलत खान, कावजी महम्मद, गोविंद कानो, जाधव आणि संभाजी पावला आणि 4000 सैनिक होते. या दुर्घट कामात उत्तेजना मिळावी म्हणून संभाजी महाराजांनी अर्धा शेर सोने आणि चांदीची कडी बक्षीस दिली. सिद्दी कासमचे आरमार मुंबईस गेल्यास कळताच दादाजीने सैन्याने एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या कोटाला शिड्या लावून आत शिरण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ल्यातील लोकांनी केलेल्या दगडाच्या वर्षावात मराठ्यांचे 500 लोक मेल्यामुळे निराश होऊन दादाजी रघुनाथला सैन्याला घेऊन निघून गेला. मराठी सैन्य साम्राज्याच्या छोट्या बखरीत या वेढ्यातील हालचालीची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. तो जंजिरेकर हापसी यांनी बहुत शेखी केली. त्यावर कवी कलश यांनी दादला रघुनाथ याला रवाना केले. त्याच्याबरोबर आरमार माय नाईक व गोविंदराव काथे सरदार देऊन रवाना केले. दादाजी नरसप्रभू राजापुरी पोहतो गेला. त्याने मारगिरी साधून आग्रा व पत्रदुर्ग यावर आरमार पाठवून जंजिरा घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. संभाजी महाराजांनी वेढ्यात पुढाकार घेतला होता. खाडी भरून काढण्यासाठी अचाट कल्पनाही कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळे केवळ फार खर्च झाला म्हणून दादाजीला परत बोलवण्यात आले असेही वाटले नाही. मुघलांनी सर्वत्र आक्रमण केल्यामुळे लष्करावरील खर्च फार वाढला होता यात शंका नाही. त्यामुळे खर्च फार झाल्याने त्याला परत बोलवले या विधानात थोडासा सत्याचा अंश असावा असेही मानण्याकडे कल होतो. कवी कलशाने दादाजीला अमात्यपद देण्याचे कबूल केलेले असल्यामुळे तो आघाडीवरून माघार घेण्यास तयार नसावा. 1681 सालच्या अखेरीस सुरू केलेला वेढा 1682च्या ऑगस्ट महिन्यात चालू होता. स्वतः महाराज आणि इतर सरदार या वेळात महत्वपूर्ण कामगिरी करूनही यश पदरात आले नाही. शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून जंजिरासारखा अवघड किल्ला घेण्याचा प्रयत्न संभाजीराजांना अपयश आले तरीही त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता यात शंका नाही. सिद्धी आणि इंग्रजांसमोर टिकाव धरता यावा म्हणून संभाजीराजांनी अरबांशी दोस्ती करून त्यांचे साह्य घेतले. जंजिराच्या वेढा घालण्यापूर्वीच महाराजांनी एलिफंटा आणि जवळचे एक भेट घेऊन तेथे कोड बांधण्यास सुरुवात केली. जंजिराचा वेढा चालू असतानाच यात त्यांनी समुद्रावरून इंग्रज आणि पोर्तुगीजांना घालून देण्याचे ठरवले होते. इंग्रजांजवळ त्यांच्या नोकराला पुढे इतकेही धान्य होते. मराठ्यांनी आपले सर्व लोक सर्वत्र ठेवल्यामुळे इंग्रजांना धान्यही महागात मिळत असते. चोरून मारून धान्य मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न करावे लागत होते. संभाजीराजांच्या म्हणण्यासाठीच नव्हे तर इंग्रज ज्या पेचात सापडले होते त्यासाठी सिद्धीला मुंबईत ठेवू नये असे इंग्रजांना वाटत होते. जंजिराच्या मदती न जाता सिद्दी कासम पावसाळ्यापर्यंत मुंबईत राहणार होता. या भीतीने मुंबईकरांनी सुरतेला 19/1/82 कळवले, सिद्धी येथेच पावसाळा काढणार असेल तर आपल्याला चौकी पहारा वाढवला पाहिजे. संभाजीराजांकडून सिद्धीवर केव्हा छापे येतील
त्याच्याकडे जागता पहारा ठेवून लक्ष ठेवावे लागेल. संभाजीराजे सिद्धीवर फार चिडले आहेत. आपल्याच रहिवाशांना पुरेसे धान्य नाही, मग आम्ही त्यांच्या माणसांना धान्य कुठून पुरवावे? काहीतरी करून पावसाळ्यात सिद्धीला मुंबई बंदरात न राहिला तर आम्हाला संभाजीराजांशी शांततेने व मैत्रीने राहता येईल. मुंबईकरांनी इतके बजावूनही सिद्धी 1682च्या जानेवारी अखेरपर्यंत मुंबईत राहिला. सिद्धीला मुंबईत राहू देऊ नका अशी विनंती सुरतकर इंग्रजांनी सुरतेच्या सुभेदाराजवळ केली, पण ती अमान्य करण्यात आली. मात्र काळेगाव, नागठण, आपटे, भट्टी या भागात सिद्धी उपद्रव करणार नाही असे अभिवचन सुभेदारांनी इंग्रजांना दिले. सिद्धीने हे करार पाळले तर संभाजी महाराज सिद्धीच्या आरमार मुंबई राहिले तरी दुर्लक्ष करणार होते. मुंबईकरांना वेळोवेळी कळूनही सुरतकरांनी आणि सिद्धी धर्मीजने धोरण सोडावयास तर तयार नव्हते. मुंबईकरांनी दुटप्पी धोरणी अंगीकारावे ते सुचवित होते. संभाजी राजांच्या भीती बाळगण्याचे कारण नाही. सर्व बंदोबस्त करीत आहोत. अरब आणि संभाजी महाराजांच्या मैत्रीमुळे घाबरू नये. राजापूर राजांशी गोडबोलीने वागावे असा नेहमीच सल्ला देत होते. असे धोरण अंमलवून संभाजीराजे आणि सिद्धी यांना खुश ठेवणे मुंबईकरांना जड जात होते. संभाजीराजांप्रमाणे सिद्धींकडेही इंग्रजांकडे तक्रारी करत होता. इंग्रजांनी मराठ्यांना दारुगोळा विकल्याबद्दल सिद्धीने फेब्रुवारी 1682 मध्ये तक्रार केली. त्यावेळी दुटप्पी धोरणाने कसे वागावे हे सांगताना सुरतकर 10/2/82च्या पत्रात लिहितात, सिद्धीची तक्रार खोटी आहे यात शंका नाही, परंतु राजांना मदत देणे जरुरी असेल तर ती गुप्तपणे द्या. औरंगजेब सध्या तिकडे स्वारीवर आहे. त्याच्याजवळ फार मोठे सैन्य आहे, तरी सिद्धीला दुखवू नका. मुघल सुभेदार हसन अली खान कल्याण भिवंडीला गेल्यावर दारुगोळा, पैसा आणि धान्य याच्या मागणीस नकार द्यावा असे सुरतकरांनी मुंबईकरांना सांगितले. त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी कोणालाही माणसं पाठवू नये असे बजावले. 1682च्या फेब्रुवारीत चौलच्या पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्य पुरवठा केल्याबद्दल संभाजीराजांनी त्याच्याकडे विचारणा केली. पोर्तुगीजाने इंग्रजांनी सिद्धीला उघड उघड मदत केली असल्याचे सांगितले. मुघलांच्या भीतीमुळे सिद्धीबद्दल काहीच हालचाल करावयाची नाही असे सुरतकरांनी ठरवले. मुघलांचा हुकुमाप्रमाणे मोहम्मद रजाक याला मुंबईत राहू देऊन त्याची बडदास्त ठेवावी असे मुंबईकरांना सुचवले. सुरतकरांच्या सूचनेप्रमाणे वागणे मुंबईकरांना जड जात होते. ते पुन्हा पुन्हा आपल्या अडचणी सुरतकरांना निवेदित होते आणि स्पष्टपणे लिहित होते की सिद्धीसारख्या खुनशी आणि दुष्ट लोकांना राहू दिल्यास संभाजीराजे नुकसानीचा जाब मागतील. त्यांना तोंड देणे कठीण पडेल. आपल्याजवळ एकही जहाज नाही की सैन्य नाही. अशा परिस्थितीत संभाजीराजांसारख्या शत्रूपासून बचाव करणे कठीण आहे. त्यांना दंडराजापुरी घेतली तर ते किनाऱ्याचे मालक होतील. तरी सिद्धीस पावसाळ्यात न राहील अशी व्यवस्था करायची. यावर सुरतकरांनी मुंबईकरांना बजावले, इंग्रजांची व्यापार न करण्या फायदा असल्यामुळे आपण सिद्धीला मदत देत असूनही संभाजीराजे आपल्याशी सरळ वागत आहे. असे असले तरी राजे केव्हाही छापे घालतील अशी पोटातून त्यांना भीती होतीच. त्यामुळे 1682 मध्ये मराठ्यांचा मुलखात पहारा करण्यासाठी होड्या ठेवाव्या असे सुरतकरांनी मुंबईस लिहिले. एप्रिल 1682 मध्ये मुंबईकरांनी सिद्धीला येऊ दिले नाही, परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे 9 मे 1682 रोजी सिद्धीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडले. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समांतर करण्यासाठी मुंबईकरांना कळवले की तुमच्या मदतीला आता सिद्धी ठेवलेला आहे असल्याने संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही. संभाजीराजे आणि त्याची माणसे सिद्धी आणि इंग्रज यांच्या हालचालीवर जागृतपणे लक्ष ठेवून होतीच. फेब्रुवारी 1682 मध्ये संभाजीराजे चौले येथे तटबंदी करण्यासाठी माणसं पाठवली. सिद्धी तेथे राहत असल्याने त्याच्यावर जागता पहारा ठेवण्यासाठी बरेच माणसे ठेवणे जरुरी होते. परंतु गोव्याच्या व्हाईसरॉयकडून मान्यता आल्यावर तटबंदी बांधण्याची परवानगी मी देऊ शकेन असे पोर्तुगीज गव्हर्नरने सांगितले. सिद्धीला चौलजवळ राहण्यासाठी इंग्रजांनी परवानगी दिलेली असून त्याला पाणी आणि इतर कुठलाही धान्य पुरवठा केला आहे असेही त्यांनी सांगितले. याबद्दल संभाजी राजांनी निषेध केल्या वाचून राहणार नाही असे मुंबईकरांनी सुरतकरांना कळविले. सिद्दी कासम मुंबईत येऊन राहिल्याचे करताच मराठाच्या आरमारातील
40 गलबते 15 मेला आणि दुपारी 2 वाजता खाडीतून बाहेर पडली. सिद्धी ही 2 जहाजे आणि 8 गलबते घेऊन निघाला. त्याचा हल्ला होण्यापूर्वी मराठ्यांची गलबते खांदेरीवर गेली. त्यामुळे 16 मेला सिद्धी कासम माघारी गेला. मराठ्यांनी आपली नाविक शक्ती वाढवली होती. माईनाकाचा आणि सिद्धी सुंबडचा मुलगा आणि त्याचा मेहुणा सिद्धी मिसरी याच्या हाताखाली 85 गलबते आणि 5,000 माणसे होती. हे आरमार उंदेरी, चौल आणि मुंबईतील सिद्धीच्या आरमारावर झडप घालण्यासाठी टपून बसलेले होते. मुंबईचे एक ठाणे मराठ्यांनी खांदेरीजवळ लुटले आणि जळाऊ लाकलून येणारी एक होडी मे महिन्याच्या अखेरीस जाळली. जून महिन्याच्या अखेरीस महाराजांनी आपले 5,000 सैनिक थळ ठेवले होते. त्यांनी रात्री हमले करून या सैन्याने उंदेरी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उंदेरीवरून सिद्धीने तोफा उडवल्यामुळे मराठ्यांच्या गलबतांना घ्यावी लागली. मराठ्यांच्या खांदेरीवरील आरमाराने 8 महिन्यात इंग्रजांचे 4,500 रुपयाचे नुकसान केले होते. या रक्षणासाठी त्यांनी वेगळा खर्च करावा लागला होता. संभाजीराजांनी मुंबईजवळच्या आणखी एका खडकाळ बेटावर तटबंदी उभारण्याचा प्रयत्न चालवला होता. अलिबागच्या किनाऱ्याजवळ सुमारे 2 मैलावर असलेला कुलाबा कोट हे ते नवीन ठिकाण असावे. इंग्रजांना वारंवार सांगून धमक्या देऊन ते ऐकायला तयार नव्हते. शिवपुत्र संभाजी या शोधप्रबंधाचे 8वे पुष्प इथे समाप्त होत आहे. उद्या परत आपण नियोजित वेळावर सर्व एकत्रित येऊन या धर्मवीर बलिदान मासाचे 9वे पुष्प गुंफण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे ही सर्वांना विनंती करतो. तुर्तास रजा घेतो. जय शिवराय. जय जय शिवराय दादा. शिवराय.